नमस्कार मैत्रिणींनो, मी केलेली आज मेथीची भाजी. मी मेथीच्या भाजीत कांदा, लसूण आणि मिरची ह्याच्या व्यतिरिक्त काही टाकत नाही. आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं मी नाहीच टाकत, सहसा शेंगदाण्याचं कूटच टाकते. पण आज ह्या टायमाला शेंगदाण्याचं कूट एवढंसंच होतं, एकदम थोडंसंच होतं म्हणून ते संपलं. मी आपली बाटली ओतत होती पण ते कधी संपलं मला कळालंच नाही. त्याच्यानंतर स्वराजला सोडलं आणि थोडीफार भाजी घेतली. भाजी अजून महागच भेटत आहेत, खरंच थंडी चालू झाली. या टायमाला भाज्या थोड्या स्वस्त भेटतात पण अजून महागच भाज्या चालू आहेत. इथे मी गाजर, देवासाठी फुलं, थोडी पाव किलो भेंडी, परत शिरावळं, दोडकं काय त्याला म्हणतात ते, परत लाल माठ, आमच्याकडे दोडकं शिरावळं असं म्हणतात त्याला. मी दाखवेन संध्याकाळी कोणती भाजी ती. त्याच्यानंतर इथे लाल माठ आणली होती, ती पटकन साफ करून घेतली म्हणजे पटकन करायला बरी पडते कधी. आमटीला फोडणी दिली आणि जेवून घेतलं. आणि हा पपई एवढा भारी चवदार होता, मुलं खात नाहीत पण त्यांनी खाल्लं, मस्त होतं पपई. आणि इथे मी संध्याकाळची तयारी भाजी घालत आहे. इथे मी कांदा, टमॅटो सगळं तेलावर फ्राय केल्यानंतर हे बघा, हिला म्हणतात दोडकं, आमच्या इकडे ह्याला दोडकं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. त्यानंतर डीमार्टला गेलो आणि तुमच्या इकडे शेगावची कचोरी भेटत असेल ना, नक्की ट्राय करा. थँक्यू.